इयत्ता 6वी कविता 8वी माय भाग 1. मुलांनो, आई हा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आईवर आतापर्यंत कित्येक कविता लेख आपण वाचले आहेत. आजही आपण कवी स.ग. पाचपोळ यांनी लिहिलेली माय ही कविता पाहणार आहोत. या कवितेत कवीने त्यांच्या आईचे त्यांच्यासाठी घेतलेले कष्ट आणि आईविषयी त्यांना वाटणारी कृतज्ञतेची भावना याचे खानदेशी बोलीमध्ये चित्रण केले आहे. चला तर मग सुरुवातीला आपण ही कविता गाऊया. हंबरून वासराले चाटते जवा गाय, तिच्या मंदी दिसते मले तवा माई माय, तवा माई माय. हंबरून वासराले फन काट्या येचा येले माय जाय राणी, पायात नसे वाहन साधी हिंडे अनवानी. इचू काट्याले बातीचा, इचू काट्याले बातीचा मोजत नव्हता पाय, तव्हा माही माय. या कडव्यामध्ये कवी म्हणत आहे की एखादी गाय जेव्हा हंबरून आपल्या वासराला चाटते तेव्हा त्यांना त्या गायीमध्ये आपली आईच दिसते. आईसाठी त्यांनी माय हा शब्द वापरला आहे. गायीचे प्रेम वात्सल्य पाहून त्यांना आपल्या आईची आठवण येते. पुढे कवी सांगतात की ज्या वेळेस आई फनकाट्या वेचण्यासाठी रानात जायची, फनकाट्या म्हणजे जळणासाठीची लाकडे, तर अशी लाकडे वेचायला जायची, त्यावेळेस तिच्या पायात वाहन म्हणजे चप्पल नसायची. अशीच अनवाणी म्हणजे पायात काही नसताना ती हिंडून लाकडे गोळा करायची. तिचे अनवाणी पाय रानातल्या काट्याकुट्यांची, विंचू, साप अशा कोणत्याच गोष्टीची पर्वा करत नसत. आमच्यासाठी ती इतके कष्ट सहन करत होती. अशा प्रकारे या कडव्यामध्ये कवी आईची थोरवी सांगत आहेत. आता पुढील कडव्यात कवी काय सांगत आहेत ते आपण पाहूया. सुट्टी मंदी जवा मी येत होतो घरी, उसन पासन आणून खाऊ घाले नाना परी. करू नको घाई, करू नको घाई म्हणे पोट भर खाय, तवा माई माय. या कडव्यातून कवी सांगतात शिकण्यासाठी ते आईपासून दूर राहत होते. ते सुट्टीमध्ये घरी जायचे, पण घरच्या गरीब परिस्थितीमुळे त्यांची आई कवीला आवडणारे वेगवेगळे पदार्थ शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून उसने आणून त्यांना खाऊ घालायची आणि पोट भरून खाण्यासाठी आग्रह सुद्धा धरायची. कवी येथे सांगत आहेत की घरची परिस्थिती गरिबीची असतानाही त्यांना खाऊ घालण्यासाठी सतत धडपडत असायची. आता पुढील कडव्यात कवी काय सांगत आहेत ते आपण पाहूया. बाप महा रोज लावे मायेच्या माग टुमण, बस झालं शिक्षण याच घेऊ दे हाती रुमन. शिकून शानी कुठ मोठा, शिकून शानी कुठ मोठा साहेब होणार हाय, तवा माई माय. या कडव्यामध्ये कवी सांगत आहे की गरीब परिस्थितीमुळे त्यांचे वडील सतत कवींच्या आईकडे टुमणं लावत असत. मुलांनो, टुमणं म्हणजे काय हे सांगता येईल का? सर, टुमणं म्हणजे एखादी गोष्ट सतत सांगत राहणे. अगदी बरोबर. तर बाबा असं टुमणं लावून आईला सतत बोलायचे की मुलाने शाळा सोडावी, त्याने आपल्याला कामात मदत करावी. ते म्हणत असत की आता याला हातात रुमणं घेऊ दे. रुमणं म्हणजे शेतात नांगर हाकू दे. शिकून तरी हा कुठे मोठा अधिकारी होणार आहे. म्हणून शेतीची सर्व कामे कवीने शिकावी असे त्यांच्या बाबांना वाटत असे.